नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी बघणार आहोत। अहमदनगर, त्याच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील आज लागलेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे। तर नगरमधून येत आहे निलेश लंके हे आघाडीवर आहे आणि 10,436 मतांनी ते आघाडीवर आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर आपण जाऊया जालना लोकसभा मतदारसंघामध्ये। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी बघत आहात कोण आघाडीवर आहे। तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे हे आघाडीवर आहे। भाजपचे रावसाहेब दानवे हे 2 नंबरचे याच्यावर आहे आणि आघाडी 42,359 इतक्या मतांनी आघाडीवर आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी आपण बीडमध्ये जाणार आहोत। बीडमध्ये या ठिकाणी सध्या कोण आघाडीवर आहे तर बीडचे या ठिकाणी तुम्ही बघत आहात। बीडमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही बघत आहात बीडमध्ये कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे। तर पंकजा गोपीनाथराव मुंडे हे सध्या आघाडीवर आहे। बीडमधून महत्त्वाची अपडेट येते आहे। 9,289 मतांनी ते आघाडीवर आहे। त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ बजरंग मनोहर सोनवणे हे आहेत। त्याच मित्रांनो बीडच्या नंतर आपण बघणार आहोत एकंदरीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आघाडीवर कोणते उमेदवार आहेत। भास्कर मुरलीधर भगरे हे आघाडीवर आहे आणि त्यांच्या पाठोपाठ या ठिकाणी भाजपचे जे काही विद्यमान मागील काही जे खासदार होते भारतीताई पवार हे 2 नंबरच्या या आहे। त्यांची आघाडी भास्कर भगरे हे 9411 मतांनी आघाडीवर आहे।